पाहत रहा। मध्यरात्री नेमका काय घडलेला आहे, तो घटनाक्रम नेमका काय आहे, तो आता आपण जाणून घेणार आहोत। रात्री 11 वाजता सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलं। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत चर्चा झाली। मंत्री केसरकर आणि मंगलप्रभात लोढा मध्यरात्री 2:30 वाजता वाशीमध्ये दाखल झाले। लोढा केसरकरांनी मध्यरात्री जरांगेंसोबत चर्चा सुरू केली। सगळे सोयरे शब्दावर जरांगे ठाम होते। मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली। मध्यरात्री अर्धा तास जरांगे, केसरकर आणि लोढांमध्ये यशस्वी चर्चा झाली। जरांगेंच्या सर्व मागण्या अखेर सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत। यशस्वी चर्चेनंतर सरकारच्या अध्यादेशाची प्रत शिष्टमंडळानं जरांगेंना सोपवली। मागण्या मान्य झाल्यानंतर मध्यरात्री जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली। आज मनोज जरांगेंची वाशीमध्ये विजयी सभा होतीये। तर मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, तर नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अध्यादेश पारित करण्यात आलाय। जी प्रमुख मागणी होती मनोज जरांगे पाटलांची, अंतरवाली सराटीसह राज्यामध्ये दाखल झालेले गुन्हे हे मागे घेतले जाणार आहेत। मराठवाड्यामध्ये नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाणार। मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः वाशीमध्ये जाणार आहेत। वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमण्यात आली आहे। विधानसभेमध्ये कायदाही बनवला जाणार।